पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यात एका 19 वर्षीय तरुणीवर 6 जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे। प्रियकरासोबत फिरायला गेलेल्या एका तरुणीला रस्त्यावरून जबरदस्तीने एका निर्जन बंगल्यात नेऊन नराधमांनी हे कृत्य केल्याचे समोर आले आहे। या प्रकरणी तलासरी पोलिसांनी तत्परता दाखवत 3 संशयितांना ताब्यात घेतले असून इतरांचा शोध देखील सुरू आहे। अजय गोरड, पोलीस निरीक्षक, तलासरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये काल एका घटनेबद्दल एका 19 वर्षीय तरुणीने पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे की ती व तिचा मित्र उमरगाव गुजरात येथे फिरायला गेले होते। ते फिरून रिटर्न येत असताना तलासरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आमगाव येथे त्यांची दुचाकी स्लिप झाल्याने ते खाली पडले। त्या दरम्यान त्याच्या पाठीमागून एका दुचाकीवर 3 इसम आले होते। त्या 3 इसमाने त्या मित्राला त्या तरुणीच्या दमदाटी करून हाकलून लावले आणि त्या 3 इसमाने परत फोन करून त्यांच्या इतर 3 इसमांना बोलवून त्या तरुणीला जबरदस्तीने गाडीवर बसवून पुढे आचाड हद्दीमध्ये एका बंगल्याच्या समोरच्या कट्ट्यावर सामूहिक अत्याचार केल्याची खबर पीडिताने दिल्याने त्यानुसार तलासरी पोलीस स्टेशनला तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदरचा गुन्हा हा गुन्हा रजिस्टर नंबर 233/2026 BNS कलम 70(1) प्रमाणे दाखल आहे। सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून माननीय पोलीस अधीक्षक यतीश देशमुख सर व सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिलेली आहे। तपासाची वेगवेगळी पथके रवाना केलेली आहेत। आतापर्यंत सदर गुन्ह्यामध्ये 1 आरोपी अटक केलेला आहे। त्याचबरोबर इतर 3 आरोपींनाही ताब्यात घेण्यात आलेले आहे। इतर 3 आरोपींनीही गुन्ह्याची कबुली दिलेली आहे आणि त्याचा सखोल तपास आम्ही स्वतः अजय गोरड, पोलीस निरीक्षक, तलासरी करीत आहोत। सदर गुन्ह्यातील पीडित ही यांची आरोग्य तपासणी गुन्ह्याच्या अनुषंगाने झालेली आहे। त्याची तब्येत चांगली आहे, स्थिर आहे।